പിതാപുത്ര പവിത്രാത്മാക്കോ സ്തുതിയോ. ദൈവനാമത്തിന് മഹത്വമുണ്ടാകട്ടെ. കഴിഞ്ഞ ദിവസം നമ്മൾ കേട്ടുകൊണ്ടിരിക്കുകയായിരുന്നു, നമ്മുടെ ഭക്തി എങ്ങനെയുള്ളതാണെന്ന് നമ്മൾ പരിശോധിച്ചു കൊണ്ടിരിക്കുകയായിരുന്നു. ഹല്ലേലൂയ. ദൈവം നമ്മളോട് സംസാരിച്ചു. യെശയ്യാ പ്രവചനം 29 अध्यायത്തിൽ तेरावी वचन आज भी पढ़ेंगे हम. परमेश्वर में हमारा भक्ति कैसा है करके कल हम जांच रहा था. उसके लिए हम पढ़ा യെശയ്യാ പ്രവചन 29 का 13 हम पढ़ेंगे. 13 वचन. ഈ ജനം അടുത്തു വന്ന് വായ കൊണ്ടും ആദരം കൊണ്ടും എന്നെ ബഹുമാനിക്കുന്നു എങ്കിലും തങ്ങളുടെ ഹൃദയത്തെ അവർ എങ്കിൽ നിന്ന് ദൂരത്ത് അകറ്റി വച്ചിരിക്കുന്നു. എന്നോടുള്ള അവരുടെ ഭക്തി മനപ്പാടമാക്കിയ മാനുഷിക കൽപ്പനയത്രേ. ഇത് കാരണത്താൽ ഞാൻ ഈ ജനത്തിന്റെ ഇടയിൽ ഇനിയും ഒരു അത്ഭുത പ്രവൃത്തിയും ആശ്ചര്യവുമായൊരു പ്രവൃത്തി തന്നെ ചെയ്യും. അവരുടെ ജ്ഞാനികളുടെ ജ്ഞാനം നശിക്കും, അവരുടെ ബുദ്ധിമാന്മാരുടെ ബുദ്ധിയും മറഞ്ഞു പോകും എന്ന് കർത്താവ് അരുളിച്ചു. हिंदी में पढ़ सकते हैं? म्यूट खोलकर पढ़िए. हालेलुया, स्तोत्र. प्रभु से मेरा आदर करते हुए समीप आते, परंतु अपना मन मुझसे दूर रखते हैं, और जो केवल मनुष्य की आज्ञा सुन सुनकर मेरे भय मानते हैं. इस कारण सुन, मैं इनके साथ अद्भुत काम वरना अति अद्भुत और अचंभों का काम करूंगा. तब इनके बुद्धिमानों की बुद्धि नष्ट होगी और इनके प्रवीणों की प्रवीणता जाती रहेगी. हालेलुया, हालेलुया. देखो उधर लिखा है परमेश्वर का कंप्लेंट है. उधर परमेश्वर का जय नहीं करके बोलेगा, परमेश्वर के निकट आएगा और मुंह से और जीभ से परमेश्वर को मान सम्मान का बातें बोलेगा, और फिर भी इन लोगों का हृदय परमेश्वर से दूर करके रखा है करके उधर लिखा है. वो कैसा दूर हो गया करके भी उधर लिखा है. मेरे से जो भक्ति है वो लोग बाइघाट किया हुआ मनुष्य का कल्पना के हिसाब से वो लोग करता है. परमेश्वर को आराधना मनुष्य जैसा बोलते हैं वैसा करता है, मनुष्य कैसा कहता है वैसा करते हैं. तो परमेश्वर कहा वैसा आराधना परमेश्वर को मिलता नहीं. परमेश्वर कहा वैसा आराधना नहीं मिलता है परमेश्वर को. इसके लिए परमेश्वर 14 वचन में बोल रहा है, मैं ये जन के बीच में एक अजंबा काम करेगा, एक चमत्कार करेगा. हम सोचते हैं हमारे जीवन में खाली हमें जो गिफ्ट नहीं तो अनुग्रह देते वही चमत्कार है करके हम सोचते हैं, मगर परमेश्वर ऐसा भी चमत्कार करता है. क्या चमत्कार बोला उधर बोला है, मैं एक चमत्कार करेगा. क्या करेगा? एक आश्चर्य होने वाला प्रवृत्ति करेगा. सभी बुद्धिमान का बुद्धि को निकाल देगा, ज्ञानियों का ज्ञान निकाल देगा, क्योंकि वो मनुष्य कल्पना के अनुसार वो ज्ञान प्राप्त किया है. परमेश्वर से जो ज्ञान प्राप्त करने का था वो ज्ञान प्राप्त नहीं किया, इसके लिए उनका मानुषीय ज्ञानों को में व्यर्थ करेगा, निकाल देगा. उनका जो बुद्धि है वो बुद्धि भी निकाल देगा. ये अजंबा काम परमेश्वर करेगा बोलते हैं, ये चमत्कार का काम परमेश्वर करेगा बोलते हैं. बुद्धिहीन को बुद्धि देने वाला परमेश्वर है. हमारा परमेश्वर वो भी चमत्कार है. बुद्धिहीन को बुद्धि देने का काम भी चमत्कार है. बुद्धिमान करके बोलने वाला लोगों का जैसा परमेश्वर चाहते वैसा जीता नहीं है, तो उनका बुद्धि निकाल कर
फेंकेगा, वो भी चमत्कार परमेश्वर कर सकता है। हालेलुया। तो हम कौन सा चमत्कार पाने वाला व्यक्ति है? हम अधिक बुद्धि प्राप्त करने वाला वो चमत्कार हमारे ऊपर आना मांगते हैं। हमारा जो बुद्धि है परमेश्वर निकालने का नहीं, ऐसा परमेश्वर के सन्निधि में हमें आना है। हमें परमेश्वर के सन्निधि में आने का समय परमेश्वर को कैसा मान सम्मान देने का, हृदय से, विश्वास से, पूरी विश्वास हम करते हुए परमेश्वर को आराधना, मान सम्मान देना मांगते। तभी हमारा बुद्धि को परमेश्वर बढ़ाएगा, हमारा ज्ञान को बढ़ाएगा। मगर परमेश्वर बोल रहे मैं इन लोगों का बुद्धि को निकाल देगा। हालेलुया। तो इसके लिए हमारा भक्ति बाय हार्ट किया हुआ भक्ति नहीं होना मांगते। हम पहले जमाने में जब हम दूसरा बाइबल नहीं जानता था, बाइबल नहीं पढ़ता था, उस समय चर्च में जाने का समय हम बहुत प्रार्थना बाय हार्ट करता था, बाय हार्ट करके प्रार्थना करता था। हम वो बाय हार्ट करके रखा है, इसलिए हमारे अंदर कोई भक्ति नहीं था। बाय हार्ट करके रखा हुआ प्रार्थना बोलने का समय हम बच्चे लोग पढ़ने एग्जाम के लिए बाय हार्ट करते, वैसा बाय हार्ट करता था। तो उस समय हमारे अंदर कोई भक्ति नहीं रहेगा। हम जो ऐसा हमें हमारा बाय हार्ट है, इसके लिए हम बोलते रहेगा। मगर परमेश्वर चाहता है तुम्हारा अंदर, तुम्हारे हृदय के अंदर भक्ति भरने के बाद जो प्रार्थना निकलना मांगता है। परमेश्वर से जो भक्ति है वो तुम्हारे अंदर भरने के बाद तुम प्रार्थना करेगा तो हमारा प्रार्थना अनसुनी नहीं रहेगा। कल हमने चिंता किया यशायाह प्रवचन 38 का पहले वचन से 4 हम रीडिंग किया। ये हिजकिय्याह का भक्ति के बारे में हमने देखा। हिजकिय्याह का भक्ति बहुत ही अच्छी तरह से जिया, परमेश्वर के लिए काम किया करके हिजकिय्याह उधर बोल रहा है। मगर फिर भी हिजकिय्याह को क्या हो गया, और रोग ने पकड़ा, बीमारी आया उनके ऊपर। यशायाह प्रवाचक उसके पास जाकर बोला तुम्हारा गृह का सब कार्य अच्छी रीति से करो, तुम अभी मरने वाला है। यशायाह प्रवाचक जाकर हिजकिय्याह को बोला तुम मरने वाला है, इसके लिए तुम्हारा घर का सभी काम जो धन दौलत है बेचेलों के नाम पे करो, तुम्हारा जमीन बेचेलों के नाम पे करो, कोई भी कुछ भी तुमको करने के लिए बाकी है वो सब करके रखो करके बोला होगा। तुम्हारे घर का जो भी करने का है तुम करके रखो करके बोला। तो उधर क्या हो गया, वो मर जाएगा करके बोला, तो घर का काम करो करके बोला, तो उन्होंने भागकर जाकर घर का काम करने के लिए नहीं गया। वो परमेश्वर के सामने लगातार प्रार्थना किया करके हमको उधर से मालूम पड़ा। वो रो रो कर प्रार्थना किया, परमेश्वर को गिन गिन कर बोलने लगा, रो रो कर बोला परमेश्वर मैंने किया हुआ अच्छा काम को याद रखो, परमेश्वर मेरा बुराई को क्षमा करो, मेरे गलत कामों को प्रभु भूल कर क्षमा करो प्रभु करके वो गिड़गिड़ा कर प्रार्थना किया करके उधर लिखा है। तभी क्या हो गया, उसका प्रार्थना सुनते ही ये मर जाएगा करके यशायाह बोला। वही यशायाह को बोला तुम जाकर हिजकिय्याह को फिर से बोलो, मैं उसका प्रार्थना सुन लिया और उसको 15 साल बढ़ा कर दे दिया। हालेलुया। तुरंत
वही मर जाएगा करके बोला हुआ वही यशायाह प्रवाचक जाकर फिर उसको बोला, मैं तुमको परमेश्वर 15 साल बढ़ा के दे दिया। तो हमारा प्रार्थना सुनकर हमारे परमेश्वर का चमत्कार नहीं तो चंगाई हमारे ऊपर कितना जल्दी आता है। हालेलुया। उधर उसका 5वां वचन में लिखा है, नीचे इसके അവോട് പറയേണ്ടത്, നിന്റെ പിതാവായ ദാവീദിന്റെ ദൈവമായ യഹോവ ഇപ്രകാരം അരുളി ചെയ്യുന്നു, ഞാൻ നിന്റെ പ്രാർത്ഥന കേട്ട് നിന്റെ കണ്ണുനീർ കണ്ടിരിക്കുന്നു, ഞാൻ നിന്റെ ആയുസിനോട് 15 संवत्सരം കൂട്ടും। इसकी रो रो कर प्रार्थना करने का समय, उसका प्रार्थना तुरंत परमेश्वर सुना। तुम मर जाएगा करके बोला हुआ यशायाह को फिर परमेश्वर बोला, उनका प्रार्थना में सुन लिया है, उसको अभी मरण नहीं देगा, उसको 15 साल और मैं उसका आयु लंबा करके देगा। उनका एक प्रार्थना। हम होता तो क्या करता था, हम जल्दी जल्दी लिखा पट्टी करता था। बच्चे लोग के लिए जो है वो अपने से जितना हो सकते है वो सब करने के लिए जाएगा, मगर इसके राजा वो परमेश्वर के सामने मरेगा तो भी प्रार्थना कर कर मरेगा करके सोचा होगा। हालेलुया। ग्रह का कार्य करने वाला परमेश्वर है करके वो सोचा होगा। मैं मेरा ग्रह का कार्य क्या कर सकता है करके वो सोचा होगा। എനിക്ക് എന്ത് ചെയ്യാൻ കഴിയും? എല്ലാം ചെയ്യുന്ന ദൈവത്തിന്റെ മുമ്പിൽ മുട്ടുമടക്കുവാൻ, കണ്ണുനീരൊഴുക്കുവാൻ, തേങ്ങിക്കരയുവാൻ അവൻ ഇടയായി തീർന്നു എന്ന് നമുക്ക് അവിടെ കാണുവാൻ കഴിയുന്നു। ഹല്ലേലൂയ। परमेश्वर के सामने इतना अनमोल भक्ति हमारे अंदर आई क्या करके हमें जानना है। इसके के समान अनमोल भक्ति हमारे अंदर रखना मांगते, तभी हमारा प्रार्थना तुरंत परमेश्वर सुनेगा। 38 का 5 जरा पढ़िए। अभी मैंने पढ़ा है 5, 20 पढ़िए। 20 जाकर एजेक से कह कि तेरे मूल पुरुष दाऊद का परमेश्वर यहोवा ये कहता है, मैंने तेरे प्रार्थना सुनी और तेरी आंसू देखे हैं। सुन, मैं तेरी आयु 15 वर्ष और बढ़ा दूंगा। उसका असुर के राजा के हाथ से। 20 यहोवा मेरा उद्धार करेगा, इसीलिए हम जीवन भर यहोवा के भवन में तरवाले बजा पर अपने रचे हुए गीत गाते रहेंगे। हालेलुया। तार वाले सारंगी बचा के परमेश्वर को गीत गाते रहेंगे। कब तक? जीवन भर। परमेश्वर बचाया, परमेश्वर मेरा प्रार्थना सुना, परमेश्वर मुझे जीवन दान दिया, ये हमें समझ में आएगा तो हमारा प्रार्थना कैसा रहेगा। ये किया, उनका जीवन में जीवन डाल दिया तो फिर से उसको जीवन दे दिया तो आयु बढ़ा कर दिया तो इसकिया बोल रहा है, यहोवा परमेश्वर मुझे रक्षा करने के लिए तैयार हो गया है। इसके लिए मैं जीवन भर यहोवा परमेश्वर का सन्निधि में तारंगी बजाकर नया गीत गाकर उनको प्रसन्न करेगा। ഹല്ലേലൂയ। നമ്മുടെ പ്രാർത്ഥനയും ആരാധനയും നമുക്ക് ദൈവം എന്തെല്ലാം ചെയ്തു തന്നിട്ടുണ്ട്। हमारे परमेश्वर हमें कितना कितना आशीष दिया है, कितना भलाई हमारे जीवन में परमेश्वर ने किया है, फिर भी हमारा प्रार्थना इतना सा हो गया है।
अविश्वास सा हो गया है। हमारे अंदर जरा बदलने के लिए चिंता नहीं आया है। हमें बहुत कुछ परमेश्वर से हम पाया है, फिर भी बदलने के लिए हम चिंता नहीं रखा है। हमारा जो करते आया वही हम करने के लिए तैयार है, मगर कुछ बदल कर करेगा करके नीचे लेगा क्या? परमेश्वर हमें जीवन आयु बढ़ा कर दिया करके हमें समझ में आया तो हमारा प्रार्थना भी बढ़ाना मांगते है, हमारा आराधना भी बढ़ना मांगते है, हमारा भक्ति भी बढ़ना मांगते है। हमारा जीवन में परमेश्वर को प्रसन्न करने वाला प्रवृत्ति में पहले किया उससे भी अधिक में करेगा करके चिंता हमारे अंदर आना मांगते है। ये चिंता हमारे अंदर नहीं है तो हम भक्ति में बड़ा नहीं है। हमारा भक्ति परमेश्वर, हम 29 में पढ़ा वैसा ही हम बाय हार्ट किया हुआ कुछ भक्ति है, वो भक्ति परमेश्वर स्वीकारेगा नहीं। इसके लिए हमारा भक्ति को हमें बढ़ाना मांगते है। हमारा परमेश्वर चाहते वैसा हमें करना मांगते हैं। यशायाह 42 का पहले वचन हम पढ़ेंगे। ഇതാ ഞാൻ താങ്ങുന്ന എന്റെ ദാസൻ, എന്റെ ഉള്ളം പ്രസാദിക്കുന്ന എന്റെ വൃതൻ, ഞാൻ എന്റെ ആത്മാവിനെ അവന്റെ മേൽ വെച്ചിരിക്കുന്നു. बस हिंदी में पढ़िए। मेरे दास को देखो जिसे मैं संभाला हूँ, मेरे चुने हुए को जिससे मेरा जी प्रसन्न है, मैंने उस पर अपना आत्मा रखा है। वो हालेलुया। जाति जाति के परमेश्वर न्याय ऐसा प्रकट बोलना करेगा। मांगता है। हमारा भक्ति बढ़कर देखेगा तो परमेश्वर ऐसा हमसे बोलेगा, देखो मेरा दास, मेरा दासी, मेरा मन को प्रसन्न करने वाला, मेरा पवित्र मनुष्य, मैं मेरे आत्मा को उनके ऊपर उंडेल देगा। हालेलुया। ദൈവം നമ്മളോട് ഇങ്ങനെ പറയണം. ദൈവം നമ്മെ നോക്കിക്കൊണ്ട് പലരോടും പറയണം, ഇവൻ എന്റെ ദാസൻ, ഇവൻ എന്റെ വൃതൻ എന്ന് പറയുവാനിടയായി തീരണം. എന്റെ ആത്മാവിനെ ഞാൻ അവന്റെ മേൽ ഇനിയും പകരുമെന്ന് ദൈവം പറയുന്ന ഒരു അനുഭവത്തിലേക്ക് നമ്മുടെ ഭക്തി വളരുമാറാകണം. हमारा भक्ति को बढ़ाने के लिए परमेश्वर बोलते हैं, ये मेरा दास है, ये मेरा पवित्र मनुष्य है, इसके ऊपर में और भी आत्मा को बरसा देगा करके बोलने का एक शब्द हमें सुनना मांगते हैं। हमारा भक्ति को कैसा हम बढ़ाता है, कैसा भक्ति मेरे अंदर है, मेरे परमेश्वर मुझे प्रसन्न होने वाला भक्ति मुझ में है क्या, ये हमको चिंता करना मांगते हैं। हालेलुया। 33 का यशायाह प्रवचन 33 का 6 देखिए। നിന്റെ കാലത്ത് സ്ഥിരതയും രക്ഷാസമൃദ്ധിയും ജ്ഞാനവും പരിജ്ഞാനവും ഉണ്ടാകും, യഹോവ ഭക്തി അവരുടെ നിക്ഷേപമായിരിക്കും. हिंदी में जरा पढ़िए। और उद्धार, बुद्धि और ज्ञान की बहुतायत तेरे दिनों का आधार होगी, यहोवा का भय उसका धन होगा। हालेलुया। हालेलुया। परमेश्वर बोलते मेरा दास कैसा होना मांगते, मेरा वृद्धन, मेरा पवित्र मनुष्य कैसा होना मांगते, वो रक्षा समृद्धि प्राप्त करने वाला होना मांगते, वो स्थिरता में रहना, भक्ति का स्थिरता उनके अंदर होना मांगते, और ज्ञान उनके अंदर होना मांगते, परमेश्वर के बारे में सीखने के लिए, बढ़ाई प्राप्त करने के लिए, वो भक्ति में बढ़ने के लिए
ചിന്ത രഖ്നെ വാല വ്യക്തി होना मांगते हैं. യഹോവ ഭക്തി നിക്ഷേപമാക്കി മാറ്റുന്ന വ്യക്തിയായിരിക്കണം. ദൈവത്തിന്റെ ഭക്തി നമ്മളിൽ നിക്ഷേപമായിരിക്കണം. നമ്മുടെ ബാങ്കിലെ നിക്ഷേപത്തെ പോലെ, നമ്മുടെ ബാങ്കിൽ ലക്ഷക്കണക്കിന് കോടിക്കണക്കിന് രൂപ നിക്ഷേപിച്ചു വെച്ചിരിക്കുന്ന നമ്മൾ അതുപോലെ തന്നെ നമ്മുടെ സ്വർഗീയവാസത്തിനു വേണ്ടി, ആത്മീയ ജീവൻ के लिए हमें निक्षेप रखना मांगते. कौन सा निक्षेप? परमेश्वर का भक्ति हमारा निक्षेप होना मांगते, हमारा डिपॉजिट होना मांगते. हालेलुया. जैसा हम दुनिया का जीवन के लिए हम पैसा डिपॉजिट करता है बैंक में, वैसा ही हमारा स्वर्गीय वास के लिए, स्वर्गीय जीवन के लिए हमें तैयार करने वाला, हमें सहायता करने वाला भक्ति हमारा डिपॉजिट होना मांगते हैं. हालेलुया. हमारे पास डिपॉजिट है क्या भक्ति? हमारा भक्ति इतना है, वो डेली यूज होकर जाता है. अभी गरीब के पास 100 रुपया डिपॉजिट नहीं है, 100 रुपया ही है, नहीं तो 200 रुपया ही है, तो क्या करेगा? डेली वो खर्चा होते हैं. वैसा ही हमारे पास इतना सा भक्ति है, तो डेली प्रार्थना करने से, डेली हम बाइबल वचन पढ़ने से वो भक्ति यूज होता है, यूज होकर खत्म होता है, डिपॉजिट नहीं है. तो हमें क्या करना मांगते हैं? हमें भक्ति डिपॉजिट करना मांगते हैं. നിക്ഷേപിക്കണമെന്നാ പറഞ്ഞേക്കുന്നത്. അവിടെ നോക്കിക്കേ, വചനം പറയുകയാണ്, നിങ്ങൾ ഭക്തി, നിങ്ങളുടെ യഹോവ ഭക്തി നിങ്ങളുടെ നിക്ഷേപമായിരിക്കണം. तो उधर लिखा है परमेश्वर का भक्ति डिपॉजिट होना मांगते, ഭക്തി ജമാ करना मांगते. हालेलुया. ഭക്തി നമുക്ക് ഡെപ്പോസിറ്റിൽ വേണം. डेली यूज के लिए हम भक्ति यूज करता है, तो वो भक्ति हमें ज्यादा करके डिपॉजिट में रखना मांगते हैं. हालेलुया. അതാണ് അവിടെ പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. യഹോവ ഭക്തി അവരുടെ നിക്ഷേപമായിരിക്കും. അവർക്ക്, ദൈവത്തിന്റെ ദാസന്മാർക്ക് രക്ഷാസമൃദ്ധിയും ജ്ഞാനവും പരിജ്ഞാനവും ഉണ്ടാകും. ഹല്ലേലൂയ. രക്ഷാസമൃദ്ധി ഉണ്ടാകും. നോക്കിക്കേ, നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ടു എന്നെല്ലാവരും പറയും. രക്ഷിക്കപ്പെട്ടാൽ മാത്രം പോരാ എന്ന് വചനം നമ്മെ പഠിപ്പിക്കുന്നു. രക്ഷിക്കപ്പെടുന്നവർ രക്ഷാസമൃദ്ധിയിലേക്ക് വളരണം. रक्षा प्राप्त किया हुआ व्यक्ति रक्षा का समृद्धि में बढ़ना मांगते करके इधर से हमें मालूम पड़ता है. रक्षा समृद्धि हम प्राप्त कर हमें आगे बढ़ना है. പിന്നെ നമുക്ക് എന്ത് വേണം? ജ്ഞാനവും പരിജ്ഞാനവും വേണം. അതും വർദ്ധിച്ചുകൊണ്ടേയിരിക്കണം. ജ്ഞാനവും പരിജ്ഞാനവും വർദ്ധിക്കണം. രക്ഷാസമൃദ്ധിയിലേക്ക്, രക്ഷയുടെ സമൃദ്ധിയിലേക്ക് നമ്മൾ വളർന്നുകൊണ്ടിരിക്കണം. പ്ലസ് അവിടെ പറയുന്നു, യഹോവ ഭക്തി നിങ്ങളുടെ നിക്ഷേപവുമായിരിക്കണം. ഹല്ലേലൂയ. परमेश्वर का भक्ति हमारा निक्षेप बनने के साथ साथ हमारा रक्षा का समृद्धि भी होना मांगते हैं. एक बार बपतिस्मा लेने से हमारा रक्षा का पूर्तिकरण नहीं हो गया. बपतिस्मा लेकर हमें रक्षा समृद्धि में हमें बढ़ना है. हालेलुया. അങ്ങനെയാണ് നമ്മുടെ ഭക്തി ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്ന ഭക്തിയായി മാറണം. ദൈവം കാണുന്ന, അല്ലെങ്കിൽ ദൈവം പ്രസാദിക്കുന്ന ഭക്തിയായി മാറണമെന്ന് ദൈവം നമ്മെ പഠിപ്പിക്കുകയാണ്. ഹല്ലേലൂയ. നമ്മുടെ ഭക്തി വെറുതെ മറ്റുള്ളവരെ കാണിക്കുന്ന, അല്ലെ ഒരു വാക്ക് പ്രാർത്ഥിക്കുന്ന, അത് കഴിഞ്ഞിട്ട് ലോക ജീവിതത്തിലേക്ക് ഇറങ്ങിപ്പോകുന്ന ഒരു ഭക്തിയായി മാറരുത്. लोगों को दिखाने के लिए प्रार्थना करता है, लोगों को सुनाने के लिए प्रार्थना करता है, और उस प्रार्थना के बाद 2 मिनट पर 2 घंटा प्रार्थना में बैठेगा तो भक्ति दिखाएगा, फिर बाद में हमें कोई भक्ति नहीं है, हम दुनिया में उतर जाता है.
तो इसके लिए वो भक्ति परमेश्वर चाहता नहीं है करके हमें मालूम है। 48 है यशायाह प्रवचन 48 का 18 और 19 हम पढ़ेंगे। 48 का 18 में നീ എന്റെ കൽപ്പനകളെ കേട്ടനുസരിച്ചെങ്കിൽ കൊള്ളായിരുന്നു, എന്നാൽ നീ എന്റെ സമാധാനം നദി പോലെയും നിന്റെ നീതി സമുദ്രത്തിലെ തിര പോലെയുമാകുമായിരുന്നു। तो परमेश्वर बोलते हैं मैं जो बोलते हैं ये कल्पना, ये जो वचन तुम सुनकर उसके अनुसार जिएगा तो ही ये प्राप्त कर सकता है। ദൈവം പറയാണ് നീ ഇതൊന്ന് കൽപ്പനകളെ എന്റെ കൽപ്പനകളെ കേട്ട് അനുസരിച്ചെങ്കിൽ കൊള്ളായിരുന്നു, പക്ഷെ അനുസരിക്കുന്നില്ല, രക്ഷാസമൃദ്ധിയിലേക്ക് പോകുന്നില്ല, ജ്ഞാനം നേടുന്നില്ല, പരിജ്ഞാനം നേടുന്നില്ല। നമ്മള് എന്തെങ്കിലും ഇച്ചിരി കേൾക്കും, ഇച്ചിരി പ്രാർത്ഥിക്കും, നമ്മൾ നമ്മുടേതായ ലോകത്തിലേക്ക് ഇറങ്ങിപ്പോകുന്നു। थोड़ा सुनेगा, थोड़ा प्रार्थना करेगा, थोड़ा वचन सुनेगा, फिर हम उसके बाद दुनिया में डूब जाता है। परमेश्वर बोलते तुम मेरा कल्पनाओं को जरा सुनकर ऐसा जिएगा तो अच्छा था करके बोल रहा है। और बोल रहा है എന്നാൽ നിന്റെ സമാധാനം നദി പോലെയും। നോക്കിക്കേ, तुम मेरा कल्पनाओं को सुनकर तुम उसी के अनुसार जिएगा तो तुम्हारा समाधान नदी के समान बहकेगा। സമാധാനം നദി പോലെ ഒഴുകുമെന്ന് നമ്മുടെ ജീവിതത്തിലേക്ക്। ഏത് സമാധാനം? സ്വർഗീയ സമാധാനം। ക്രിസ്തു സമാധാനത്തിന്റെ പ്രഭുവിൽ നിന്ന്, ക്രിസ്തുവാകുന്ന സമാധാന പ്രഭുവിൽ നിന്ന് ഒഴുകുന്ന സമാധാനം നമ്മുടെ ജീവിതത്തിലേക്ക് ഒഴുകണമെങ്കിൽ നാം എന്ത് ചെയ്യണം? അവന്റെ കൽപ്പനകളെ അനുസരിച്ച് ജീവിക്കുന്ന വ്യക്തികളായിരിക്കണം। പിന്നെ അവിടെ പറയുകയാണ് നിന്റെ നീതി സമുദ്രത്തിലെ തിര പോലെയുമാകുമായിരുന്നു। അപ്പൊ നമ്മൾ നീതിയുള്ളവരായിരിക്കും। സമുദ്രത്തിലെ തിര അടങ്ങിക്കിടക്കത്തില്ല। ഹല്ലേലൂയ! സമുദ്രത്തിൽ തിര വന്നാൽ വന്നും പോയും ചലിച്ചുകൊണ്ടേയിരിക്കും। ഹല്ലേലൂയ! അപ്പോൾ നമ്മുടെ നീതി എന്തായിരിക്കും? സമുദ്രത്തിലെ തിര പോലെ ആയിരിക്കും। സമുദ്ര കാ ലഹരെ के समान तुम्हारा धार्मिकता हो जाएंगे। हालेलुया! वो अशांति से नहीं बैठेगा। हालेलुया! यदि हम धार्मिक बन गया तो हम शांति से नहीं बैठेगा। हम ആർത്ത് ഘോഷിച്ച് ഇസ്കിയ പറഞ്ഞതിന്റെ കൂട്ട് ഞാൻ പാട്ടുപാടി താരങ്കി കൊണ്ട് ദൈവത്തെ സ്തുതിച്ചുകൊണ്ടേയിരിക്കും। ഹല്ലേലൂയ! അടങ്ങിയിരിക്കുന്ന തിര എങ്ങനെ അടങ്ങിയിരിക്കത്തില്ല, അതുപോലെ ദൈവത്തിനു വേണ്ടി പ്രവർത്തിക്കുന്നവരായിരിക്കും, ദൈവനാമത്തിൽ പ്രവർത്തിക്കുന്നവരായിരിക്കും നമ്മുടെ നീതിയുള്ളവർ। നമുക്ക് നീതിയുണ്ടെങ്കിൽ, നമുക്ക് സമാധാനമുണ്ടെങ്കിൽ ദൈവത്തിനു വേണ്ടി പ്രവർത്തിക്കാൻ ഓടുന്നവരായിരിക്കും എന്നാണ് അതിന്റെ അർത്ഥം പറയുന്നത്। ഹല്ലേലൂയ! സമുദ്രത്തിലെ തിര പോലെ അങ്ങോട്ടും ഇങ്ങോട്ടും ഓടി അവരെയും ഇവരെയും ആ രക്ഷയിലേക്ക് നയിക്കുവാൻ, നാം അനുഭവിക്കുന്ന രക്ഷാ സമൃദ്ധിയിലേക്ക് ഒരു വ്യക്തിയെ കൂടി രക്ഷയിലേക്ക് നയിക്കുവാൻ ഓടുന്ന വ്യക്തിയായി മാറും എന്ന് ദൈവം നമ്മെ ഇന്ന് പഠിപ്പിക്കുകയാണ്। हमारा भक्ति हमें परमेश्वर के लिए दौड़ने वाला बनाता है। हालेलुया! स्तोत्रम। भजन संगीता देखो, भजन संगीता का 4 का 3 पढ़िए। एक भक्त का हृदय में खुशी कैसा होता है करके उधर लिखा है। खाना पीना मिलने से जो खुशी मिलते ऐसा खुशी नहीं है, उससे भी अधिक। हालेलुया! ധാന്യവും വീഞ്ഞും വർദ്ധിച്ചപ്പോൾ വായിച്ചേ। യഹോവ ഭക്തനെ തനിക്ക് വേർതിരിച്ചിരിക്കുന്നു എന്നറിയുകയും ഞാൻ യഹോവയെ വിളിച്ചപേക്ഷിക്കുമ്പോൾ അവൻ കേൾക്കും. നടുങ്ങുവീൻ, പാപം ചെയ്യാതിരിപ്പീൻ, നിങ്ങളുടെ കിടക്കയിൽ ഹൃദയത്തിൽ ധ്യാനിച്ച മൗനമായി. ധാന്യം 7. ധാന്യം വീഞ്ഞും വർദ്ധിച്ചപ്പോൾ അവർക്കുണ്ടായതിലും അധികം സന്തോഷം നീ എന്റെ ഹൃദയത്തിൽ നൽകിയിരിക്കുന്നു.
ഞാൻ സമാധാനത്തോടെ കിടന്നുറങ്ങും. हालेलुया. बस हिंदी में पढ़िए 7 4 का 7. हमारा भक्ति कितना है? अन्न और दाग मधु होना मांगते है, अन्न और अच्छा अच्छा खाना मिलना मांगता है, ये हमारा बच्चा अच्छा होना मांगता है. ये सब सोचकर हम जीते हैं. हमारा भक्ति इतना ही है. मगर परमेश्वर का भक्त दाऊद बोल रहा है, मेरा खुशी, मेरा शांति और समाधान देने वाला परमेश्वर को मैं कैसा खुशी में होता है. मेरा खुशी बोलेगा तो धान्य मिलने से नहीं, समृद्धि मिलने से नहीं, खाना पीना मिलने से नहीं, उससे भी अधिक समृद्धि, उससे भी अधिक खुशी मेरे को परमेश्वर से मिलता है. हालेलुया. तो परमेश्वर का भक्त का खुशी कैसा है करके देखो. परमेश्वर का भक्त खुशी ऐसा मनाता है, वो खाना पीना रहने के लिए घर मिलने से खुश होता है, वैसा नहीं है. ये कुछ भी नहीं है तो भी परमेश्वर का भक्ति में बढ़ने वाला एक व्यक्ति का खुशी उससे भी अधिक है. इसके लिए हमारा भक्ति हमें जांचना मांगते है. हमारे भक्ति हम जांच कर हमारे जीवन को हम तैयार करेगा तो परमेश्वर हमें कितना बढ़िया जीवन दे सकता है. परमेश्वर का दास कैसा जीना मांगते है वो परमेश्वर हमें बता रहा है. तो वो भक्ति जैसा इसके आके मिला हुआ रोग शांति से वो चुपचाप नहीं बैठा, रोग शांति लेकर वो चुपचाप नहीं बैठा. बोल रहे मैं जीवन भर मेरा परमेश्वर को गाना गा कर स्तुति करते रहेगा, आराधना करते रहेगा. हालेलुया. ദാവൂദ് बोल ധാന്യവും വീഞ്ഞും ലഭിച്ചതിനേക്കാൾ ഉപരിയായി ഞാൻ എൻ്റെ ദൈവത്തിന്റെ ആ ഭക്തിയിൽ ജീവിക്കാൻ, ആ സന്തോഷത്തിൽ സമാധാനത്തിൽ ജീവിക്കാൻ ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. ഹല്ലേലൂയ. തിന്നാനും കുടിക്കാനും കിട്ടിയില്ല എങ്കിലും ആ ഭക്തി നമ്മുടേത് വിട്ടുപോകാൻ ഇടയാകരുത്. खाना पीना नहीं मिलेगा तो भी हमारा भक्ति ऐसा ही रहना मांगते है. हालेलुया. वो भक्ति का खुशी अलग है. हालेलुया. वो भक्ति में बढ़कर जीने के लिए प्रभु हमें सहायता करे. ये वचन के द्वारा आज परमेश्वर में अनुग्रह करे. आमीन. हम प्रार्थना करेंगे. ഈ വചനത്താൽ നമ്മുടെ വിശ്വാസവും ഭക്തിയും വർദ്ധിക്കുവാൻ ഇടയായി തീരട്ടെ. ദൈവം എല്ലാവരെയും അനുഗ്രഹിക്കുമാറാകട്ടെ. എല്ലാവരും ഈ യൂട്യൂബ് ചാനൽ സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യണം. എല്ലാവരും ഇത് ഷെയർ ചെയ്ത് മറ്റുള്ളവർക്ക്, നമ്മുടെ ബന്ധുക്കൾക്കും മിത്രങ്ങൾക്കൊക്കെ കൊടുത്ത് എല്ലാവരും ദൈവഭക്തിയിൽ വളരുവാൻ അതുമൂലം ഇടയായി തീരണം. ദൈവം എല്ലാവരെയും സഹായിക്കട്ടെ. യേശുവിൻ്റെ നാമത്തിൽ പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ട് നിർത്തുന്നു. ദൈവം അനുഗ്രഹിക്കട്ടെ.